हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय कुकिंग ब्लॉग. तर आज मी बनवत आहे वांग्याचं भरीत. तर इथे छान मस्तपैकी असा हिवाळा सुरू झाला आहे. तर आता इथे भाजीपाला पण छान फ्रेश येतो. तर मी आता मस्त छान मला वांगे दिसले होते तर मी घेऊन आली आहे. आणि मी हे मोठ्या वांग्याचं न करता मी अशा वांग्याचं करत आहे. मला अशा वांग्याचं जास्त टेस्टी वाटते. ते जे भरताचे वांगे येतात मोठे, तुम्ही त्याचं पण करू शकतात, पण मला त्याचा टेस्ट तेवढा खास वाटत नाही. तर इथे वांगे मी छान असे धुवून घेतले आहे आणि छान असे भाजून घेतले आहे गॅसवर डायरेक्टच. तर इथे मी आता टमाटर आणि मिरची पण असं छान भाजून घेतलं आहे. तर वरचं स्किन जे आहे ते सगळं काढून घ्यायचं प्रॉपरली. आणि आता इथे तर अशा प्रकारे मी छान असं मस्त स्किन काढून घेतलेलं आहे. तर आता इथे वांगे चेक करून घ्यायचे, त्यामध्ये किडा आहे की नाही हे सगळं चेक करून व्यवस्थित त्याला स्मॅश करून घ्यायचं. तर मी टमाटर पण छान असे स्मॅश करून घेतलेले आहे. तर आता इथे मी करत आहे कांदे कट. मी कांदा कच्चाच घेतलेला आहे. तर आता इथे तुम्ही त्याला कांद्याला पण भाजू शकता, पण मी इथे कांदा कच्चाच घेतलेला आहे. तर आता इथे मी मिरची पण छान अशी कट करून घेतलेली आहे. तर तुम्ही त्याला कट पण करू शकता किंवा हाताने पण हे करू शकता. तर मी हाताने न करता मिरची पण कट करून घेतलेली आहे. तर आता इथे मी लसणाच्या 2-3 पाकळ्या अशा काढून घेतलेल्या आहे लसूण. तर लसूण पण मी असं छान बारीक असं थोडासा ठेचून घेतलेला आहे, तर छान टेस्ट येतो. तर आता इथे कोरिएंडर पण मी कट करून घेतलेली आहे बारीक. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे इकडे. तर इथे मी थोडंसं मोहरी टाकली आहे, त्यानंतर टाकले आहे लसणाच्या पाकळ्या आणि आता टाकलेला कांदा छान झाल्यानंतर थोडंसं मिरची टाकून द्यायची त्याच्यामध्येच. तर आता मी टाकलेलं आहे टमाटर आणि थोडंसं हे होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, तिखट, हळद तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. तर इथे आम्हाला थोडं स्पायसी आवडते, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण टाकलेलं आहे. तर आता पण जे वांगे ठेवले होते स्मॅश करून ते पण मी छान इथे टाकून घेतलेलं आहे. आणि याला छान असं फिरवून घ्यायचं आणि त्याला झाकून ठेवायचं थोड्या वेळ. त्यानंतर त्याला कोरिएंडर टाकलं आहे आणि कोरिएंडर टाकल्यानंतर पण परत एकदा छान असं फिरवून घ्यायचं. त्यानंतर परत एकदा थोडंसं आपण त्याला स्टीम येऊ द्यायचं. त्याच्यानंतर आपलं वांग्याचं भरीत असं तयार आहे. तर यासोबत मी आता केलं होतं इथे भाकरी. तर मी ही भाकर मिक्स पिठाची केली होती. तर याच्यामध्ये मी ज्वारीचं आणि बाजरीचं आणि रागीचं पीठ असं टाकलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता इथे छान अशा भाकरी भाजून घेतलेल्या होत्या, शेकून घेतलेल्या होत्या. आणि भाकरी छान अशा फुगतात पण आणि याच्यासोबत छान वाटतात भरतासोबत. तर मस्त गरम गरम भाकरी आणि भरीत आज आमचा बेत होता. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा, भरीत आणि भाकर. तर अशा प्रकारे मी सगळ्या भाकरी बनवून घेतलेल्या होत्या आणि भाकरी छान फुगल्या पण होत्या. तर याच्यावरती थोडंसं पाणी लावून वन साईड पाणी लावायचं, मग ती छान फुगते आणि छान हे होते. तर अशाच छान छान मस्त रेसिपीसोबत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हॅपी विंटर.